जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम बांधवांनो. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुंबईच्या कौन्सिलच्या सदस्यपदी निवड झाली. निर्वाचित सदस्य म्हणून 24 फेब्रुवारी 1927 रोजी विधिमंडळात अर्थसंकल्पावरील पहिले भाषण दिले. हे भाषण दलितांच्या प्रश्नावर नव्हते, तर भारतात राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर होते. इंग्रज सरकार शेत सारा पद्धत इंग्रज सरकारची गैर होती, चुकीची होती, शेतकऱ्यांचं शोषण करणारी होती. सरकार, अधिकारी, बडे सावकार, जमीनदार, खोत, पोलीस पाटील हे सर्वच भारतीय शेतकऱ्यांना त्रास देत होते, छळत होते, भारतीय शेतकऱ्यांचं शोषण करत होते. या विरोधात विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 मुंबईच्या कौन्सिलच्या विधिमंडळामध्ये आवाज उठवला. एकंदरीत सर्वच शासन प्रशासन व्यवस्था भ्रष्ट होती. शेतकऱ्यांकडून शेतसारा वसूल करत असते वेळेस ते वरकमाई काढायचे, त्याचबरोबर ते इतर मार्गाने देखील म्हणजे शेतकऱ्यांकडे जाणे, शेतकऱ्यांकडून भाजीपाला घेणे, शेतकऱ्यांकडून कोंबडे आणणे, शेतकऱ्यांचे गाय बैल चराईसाठी जातात, त्यावर ती जागा आपली आहे म्हणून ते सर्व जनावरे कोंडवाड्यात टाकणे, या सर्व गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या विधिमंडळात प्रश्न उपस्थित करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं समस्येचं निराकरण करण्याचा प्रयत्न केला. हे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमच्या भारतातील सर्वांनाच कळाले पाहिजे. आपण सर्वांनी त्यांना दलितांचे कैवारी करून टाकलेले आहे. ही आपल्या भारतातील मनुवादी सनातनवादी लोकांचं षडयंत्र आहे आणि त्यांना आपण बळी पडलो आणि आपण सर्वांनी मिळून त्यांना दलितांचे कैवारी करून टाकले. पण वास्तविक पाहता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व विचार आणि कार्यकर्तृत्वाचा अभ्यास केला तर त्यांचं भारतातील शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, अदर बॅकवर्ड क्लास, मायनॉरिटी, महिला, मुले म्हणजे एकंदरीत भारतात राहणाऱ्या सर्वांसाठीच त्यांनी कार्य केलेलं आहे. भारतीय नागरिकांचा सर्वांगीण विकास व्हावा हाच त्यांचा ध्यास होता, हे आपल्याला दिसून येते.